पुढे आणि जर हरलात तर मात्र त्या स्पर्धेतून तुमचा प्रवास थांबला जातो. अशाच मॅचेस खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपण पाहताय, जिथे रॉबिन राऊंड पद्धतीने आपण पाहताय या स्पर्धा, म्हणजे प्रत्येक टीमला या ठिकाणी संधी देण्याचं काम, म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर प्रत्येक टीमनं 3 मॅचेस करा, जास्त वेळ घातलाय. सगळे खऱ्या अर्थानं आता हेच म्हणतायत की फायनल कधी होईल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. योगेश आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय ते मात्र दीपक हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय प्रशांत शिंदे सर, जे पहिलं षटक घेऊन आले. 3 ओव्हरची मॅच जिंकलात तर स्पर्धेची मेगा फायनल, जिथे मात्र नेरळ टायगर्स आज संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यांच्या समयमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेची मेगा फायनल तुम्ही खेळताना पाहायला मिळाल. एकच दिवसाची खऱ्या अर्थाने ही शृंखला आपल्याला पाहायला मिळाली. ही शृंखला एक दिवसाची नाहीये, परंतु 40+ आणि 50+ या टीमसाठी खऱ्या अर्थाने एका दिवसासाठी ती शृंखला आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाज प्रशांत शिंदे सरांचा योगेश तांडेल यांच्यासाठी. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता शपळून खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले होते. अगदी जर पाहायला गेलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव, ही धाव फलकावरती आपल्याला ऍड होताना जरूर पाहायला मिळेल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. ते एक अकाउंट ओपन झालंय ते बाईकच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करणाऱ्या मल्हार फायटर्स या टीमचं. आता दीपक कर्णुक आलेत स्ट्रायकिंग एंडवरती. 47 धाबा ज्या इंडिव्हिज्युअल दीपक कर्णुक यांच्या बॅटमधून आपण पाहिला. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ते ऑन स्ट्राईक आहेत. हे मैदान खऱ्या अर्थाने दीपक कर्णुक यांच्यासाठी भरपूर सारं लक फॅक्टर राहिलाय. परंतु या सेमीफायनलच्या मॅचमध्ये कसा खेळ होईल. बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, स्लॅश केला, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अगदी आपण पाहता. बरोबर शॉट थर्डमॅन आणि गली या रिजन मध्ये प्रभाकर देशमुख बॉलला त्या ठिकाणी कॅरी करतात. तोपर्यंत धाव मिळते ती सिंगलला धावफलक झाले ते 2. दीपक कर्णुक आणि योगेश तांडेल यांच्यावरती संपूर्ण लक्ष आणि जबाबदारी या पूर्ण मॅचची असेल. तो स्टार्ट कसा मिळवून देतात, धाबा किती येतात, टार्गेट किती ठेवण्याचा प्रयत्न करतात, या सगळ्या गोष्टी आता या 2 फलंदाजांवरती डिपेंड राहतील. कारण की ज्या वेळी तुम्ही ओपन करत असता त्यावेळी ती जबाबदारी तुमच्यावरती असते. चांगला बॉल, परंतु पंच सांगतात हा वाईड आहे, लाईन चेक केली जाते. त्याच्यानंतर मात्र वाईड आला. 3 धाबा ज्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं स्पीडअप करा, फास्ट क्रिकेट खेळा, हे सातत्यानं सांगितलं जाईल. पुन्हा एकदा सफल झाले, फॉलो केलं. पहा किती नियंत्रण आहे आपल्या गोलंदाजीमध्ये, आपल्या हातावरती. जसं पाहिलं पुन्हा एकदा फलंदाज सफल झालेत, लगेच अगदी आपण पाहता ऍक्शन चेंज, टप्पा चेंज, व्हेरिएशन चेंज, गती देखील थोडीशी चेंज आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी थोडंसं कमी गतीने आला. पडल्यानंतर अगदी आपण पाहता समोर ड्राईव्ह केला, धाव मिळाली ती सिंगलला धाव फलक 4. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. ओ दूरवरून अगदी जर पाहायला गेलं तर लाईन थोडी पाठीमागे ठेवली, तिथून बॉलला टर्न दिलं आणि बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताना की रायटी फलंदाजासाठी हा लेग कटर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल, यावेळी गती पाहायला मिळाली. पडल्यानंतर वेगानं बॉल पुढे निघाला, परंतु एसटी रक्षक त्या ठिकाणी बाला दनवे यांचं देखील कौतुक. त्या ठिकाणी बॉलला गॅदर करतात, स्टेप आउट होऊच देत नाहीयेत फलंदाजांना. आणि दीपक कर्णुक यांना देखील चांगलं माहिती आहे की इथे मात्र एसटी रक्षक क्लोज आलेत, अशा वेळी मात्र पुढे येण्याचा प्रयत्न करत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सलगचा हा तिसरा डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहताय प्रशांत शिंदे सरांचा, जो खऱ्या अर्थानं दीपक कर्णुक यांच्यासाठी या षटकातील जर पाहायला गेलं तर 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 आहे, ज्यातील एक धाव ती बाईकची आली आहे, एक वाईटची आली आहे.
फुलालेंचा बॉल उडवायचा होता बॉलला, परंतु बॅट बॉलचा संपर्क झालाच नाहीये. पंच इथून बाला सर सांगतायत की बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आणि या सिंगलला अगदी आपण पाहिलं तर 5 धावा या धावफलकावरती. चला लगेच दुसरे षटक या ठिकाणी गोलंदाज आपण रेडी व्हा. धावसंख्या 5, 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. प्रशांत शिंदे सरांनी फक्त 5 धावा दिल्यात या षटकामध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 दोनही टीमला मेगा फायनल पर्यंत पोहोचायचंय. चॅम्पियनच्या किताबापर्यंत प्रत्येक टीमला पोहोचायचंय. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन उतरला होता, परंतु त्या स्वप्नापर्यंत एक टीम तर पोहोचली आहे. आता दुसरी टीम ती कोणती असेल की तिथपर्यंत पोहोचेल त्या चॅम्पियनच्या किताबापर्यंत. सेमीफायनल क्रमांक 2 जिंकलात तर खऱ्या अर्थानं मेगा फायनल, आणि पराभूत झालात तर पुनश्च एकदा या स्पर्धेची तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल पुनश्च या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सेमीफायनल क्रमांक 2 वेळ जास्त घेऊ नका हे सातत्यानं आम्ही सांगतो, यासाठीच की बराचसा वेळ झाला. अगोदर बराचसा वेळ घेतला गेला. आम्ही यासाठी तुमच्या पाठी लागलो नाही की 40+, 50+ हे खेळाडू खेळतात, त्यांना जितका वेळ देता येईल तितका वेळ देण्याचं काम आयोजकांनी केलंय. परंतु आता बऱ्याचशा जणांना जॉबला जायचंय, आम्हाला देखील KTC वाल्यांना डेच्या स्वरूपामध्ये स्पर्धा आहे, आमचे स्कोरर मित्रांना देखील काम आहेत, सगळ्यांना कुठे ना कुठे जायचंय. त्याच्यामुळे आता ते वेळ आमच्याकडे देखील फार कमी उरला. फुलालेंचा बॉल बाटची कडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेग. उदय लादे त्या ठिकाणी फेकी झाली आहे. रनआउटची संधी आणि इथून अगदी आपण पाहताय फलंदाज योगेश तांडेल यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. कौतुक कौतुक. शॉर्ट फाईन लेग मध्ये उदय लादे यांचं देखील बॉलला स्टॉप केलं. फेकी अचूक झाली. एक धाव कंप्लीट झाली. सेकंडच्या कॉल मध्ये मात्र योगेश तांडेल यांना बाद व्हावं लागतंय. परंतु आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजेच प्रशांत खांडेकर. याच मैदानावरती रोजचा सराव. हे मैदान खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी अगदी घरचं मैदान, म्हणजे हे मैदानच ते बनवत असतात. त्याच्यामुळे या मैदानावरती आता प्रशांत खांडेकर सरांचा खेळ कसा असेल हे देखील पाहावं लागेल. बॅक टू द बॉलर. गती कमी केली आहे आपल्या फॉलो थ्रो मध्ये. बॉल हातामध्ये आला नाहीये कारण की कठीण देखील असतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजी करत असताना बॉलला त्या ठिकाणी कॅरी करणं. त्याच वेगानं पुढे जात असतात, बॉल इतक्याच वेगानं पुढे येत असतो. हे फार कमी वेळा खऱ्या अर्थानं त्या कॅचेस कव्हर होताना पाहायला मिळतात बंटी सर. परंतु इथे जर पाहिलं गेलं तर गती कमी केली. धाव 1 मिळाली आहे. प्रशांत खांडेकर आता सॅकिंग एंडवरती आलेत. हे सगळे जर पाहायला गेले तर सुपरस्टार आहेत कर्जत खालापूरचे, आणि ते आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ देखील तितक्याच ताकदीचा राहिलाय. त्यांच्यामधला अगदी आपण पाहताय तो जोश अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. फिल्डिंगचा चपल चिता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तो गणेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. जे क्षणात अंतर कव्हर करणारा, जसं आपण पाहता ना की आपल्या इंडियन टीम मध्ये रवींद्र जडेजा सर क्विक, म्हणजे ज्या ऍक्शननं बॉल पकडतात त्याच ऍक्शननं फेकतात. त्या यशांचा खऱ्या अर्थानं निशाणा देखील अचूक साधतात. तशीच फिल्डिंग खऱ्या अर्थानं गणेश देशमुख यांची देखील आम्ही कित्येकदा पाहिली आहे, कारण की जिथे जिथे ते असतात तिथे तिथे आम्ही देखील असतो. चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. टर्न पाहायला मिळालं. गती थोडी कमी केली होती या बॉलवरची आणि बरोबर अगदी शरीरावरती आदळताना पाहायला मिळाला. धाव मिळाली लेग बाईकची. लेग बाईकच्या धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. मल्हार फायटर्स टीमच्या घरच्या मैदानावरती खेळत असताना विकेट आली आहे ती मात्र 1. प्रशांत खांडेकर ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पराग पाहायला मिळतात. बॉलला अडवून फेकी करतील तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11.
11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहता चांगली गोलंदाजी केली आहे प्रभाकर देशमुख यांनी देखील आणि प्रभावित देखील केलाय प्रभाकर देशमुख यांनी. जी पहिली मॅच खऱ्या अर्थानं ते पराभूत झाले होते त्यावेळी प्रभाकर देशमुख यांनी आपल्याकडे षटकच घेतलं नव्हतं. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक. गोलंदाज हेमंत गुरव, गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट हँड फास्टर बॉलर. खऱ्या अर्थानं आपण पाहता हेमंत गुरव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. लेफ्टी गोलंदाज हेमंत गुरव. धावसंख्या धावफलकावरती 11, विकेट झाले 1. मल्हार फायटर्स टीम बॅटिंग करती आहे. पहिल्या सत्रामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ जास्त नाहीये. 2 ओव्हरमध्ये तुम्ही बरोबर 12 ते 13 मिनिटे आतापर्यंत घेतली आहेत, जिथे मात्र फक्त 10च मिनिटे असतात. त्याच्यामुळे थोडस सहकार्य करा. ओ याबिली काय फटका आहे. पीक केलंय बॉलला आणि सरळ पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. दीपक कर्णुक यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. बॉल द्या, घ्या सर, बॉल घ्या. षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांतता पाहायला मिळाली, संयम पाहायला मिळालं, वेळ घेतला गेला. परंतु जसं शेवटचं षटक चालू झालं, मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हेमंत गुरव यांनी 6 बॉलमध्ये 5 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. आणि त्याच हेमंत गुरवच्या विरोधामध्ये आपण पाहिलं ना, तर पहिल्याच बॉलवरती हा पिकअप शॉट दीपक कर्णुक यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 17. पहिल्या बॉलवरती षटकार. 17 धावा धावफलकावरती हेमंत गुरव. ओ आणखीन एक वाडा शॉट. बॉल सीमा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार. षटकारानंतर धावसंख्या फ्लाय होतीये, जाऊन पोहोचेल ती 23. शेवटचे षटक. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार. दीपक कर्णुक कमबॅक करणार नाही, मोठे फटके मारणार नाही. तो दीपक कर्णुक तरी कसला, हे सातत्यानं दाखवलंय. या खलापूर टेनिस क्रिकेटमध्ये हे नावं अगदी नामांकित का राहिली आहेत, ही नावं ही नेहमी सातत्यानं या क्रिकेटमध्ये का घेतली जातात, हे प्रत्येक वेळी दाखवलंय या सर्व खेळाडूंना. हे सगळे सुपरस्टार आहेत. आपला काल गाजवलाय, वखत केलाय, थर्डमॅनला फिल्डर आहेत. दोन धावा धावफलकावरती, सॉरी 1 धाव धावफलकावरती. सेकंड डावेला फलंदाज प्रशांत खांडेकर इथून मात्र बाद झालेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मुन्ना पिंगले यांना तुम्ही पाहू शकता, जे 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत. एकापेक्षा एक सुपर डुपर स्टार हे सगळे खेळाडू आहेत. जे एकाचं किती कौतुक करावं, त्याच्यापेक्षा दुसरा आणखीन जबरदस्त आहे.
जे त्याचं देखील अगदी आपण पाहता इतिहास, त्यानं देखील बरचसं क्रिकेट गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी अनेकदा या सर्व खेळाडूंना खेळलंय. ओ आल्या आल्या जशी स्ट्राईक मिळाली, एअर स्ट्राईक केली आहे दीपक कर्णुकनं, ठोकला आणखीन एक षटकार काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 धावा धावफलकावरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये. असं चित्र स्पष्ट अगदी सर्वांना पाहायला मिळत होतं की जिथे धावाच होत नाहीयेत. जे पहिल्या 12 बॉलमध्ये जर पाहिलं तर अवघ्या 11 धावा या धावफलकावरती पाहिल्या, परंतु त्याच्यानंतर जे काय एअर स्ट्राईक केली आहे दीपक कर्णुक यांनी, अप्रतिम बॅटिंग, कमालीची बॅटिंग, विस्फोटक, आक्रमक, विध्वंसक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना दीपक कर्णुक यांना तुम्ही पाहताय. त्यांनी सांगितलंय पहिल्याच मॅचमध्ये, हे मैदान आमच्यासाठी लकी आहे. ते का लकी आहे ते आता पाहायला मिळत आहे. धावसंख्या 30, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल. ओ झाली आहे चुकी, बॉल सरळ निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4, चौकार. या चौकारानं 34 धाबा धावफलकामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. घर फिरले ना की घराचे वाशे फिरायला वेळ लागत नाही, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेशन झाली, षटकाराला आता मिसफिल्ड झाली, चौकार मिळाला, धावसंख्या 34. आता शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. पहिलं सत्र सेमीफायनल क्रमांक 2, शेवटचा बॉल. हेमंत गुरव गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला आले, पंच केलाय, फिल्डर आहे, डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. आणि तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील इथून कंप्लीट होती आहे. आणि आता चौथी धाव मिळणारच नाही. जे फलंदाजानं बॉल मारल्यानंतर त्याचं चौथं धाव साठी तो रेडी होता, तो पोहोचला होता, परंतु मुन्ना पोहोचू शकले नाही. 3 धावा कंप्लीट, 3 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 37 म्हणजे 38, 38 धावसंख्येची आवश्यकता असेल ती 18 बॉल मध्ये. नरेश 11, कर्जत 40+ या टीमला.
फायनल ही फक्त 2 ओव्हरची असेल. फायनल 2 ओव्हरची असेल. तर त्याच्यामुळे आता कोणी ते विचारायला देखील येऊ नका आयोजकांना देखील की आता 3 ओव्हर 4 ओव्हर 4 ओव्हरची ठेवू आपण. 2 ओव्हर 1 इनिंगसाठी 2 ओव्हर 1 इनिंगसाठी अशा पद्धतीनं ठेवू. अडोतीसचं टार्गेट. सलामीची जोड साकली मैदानाच्या आत. बाळादादा दनवी, प्रभाकर देशमुख गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. कट केल्या बॉलला. शॉर्ट थर्डमॅनला फील्डकडनं चुकी झाली आहे. एक कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? वेगानं धावतात. सेकंड गेटवरती फेकी. इथे मात्र फेकी झाली आहे खराब. धावा मिळतील त्या एकंदरीत 3 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगर मधून वेगानं फिल्डर आले. तो दीपक कर्णुक यांच्याकडनं बॉल सुटला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी वाईट झाली आहे. बॅकअप आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. धावा मिळतील त्या 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धाब्यानं धावफलक 5 बनवायचे 18 मध्ये 38. आतापर्यंत 3 बॉल मध्ये आल्या त्या 5. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल? मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल. पडल्यानंतर बाहेर निघाला. पंच इथून सांगतात की वाईड. एक्साचे धाव फलकावरती 6 आल्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा आल्यात त्या 6. 38चा पाठलाग करत असताना 18 बॉल मध्ये प्रभाकर देशमुख. आता संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे लागून राहिले. या मॅच खोलामध्ये टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. बादची कडा. धाव मिळेल ती सिंगल. सिंगलला धाव फलक 7. 4 बॉल आतापर्यंत झालेत. धावा आल्यात त्या 7. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये जिथे मल्हार फायटर्स टीमच्या देखील आपण पाहताय धावा फक्त 11च होत्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये 26 धावा ज्या तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा लेफ्ट केल्या बॉलला जाऊ दिलंय. सोडून दिलंय आणि तोपर्यंत पंच देखील सांगतात की वाईड आहे. एक्साचे धाव. एक्साच्या धावेनं धाव फलक आलंय ते 7. 7 धावा धाव फलकावरती. मगाशी किती 8 धावा धाव फलकावरती माफी असावी. 8 धावा आहेत धाव फलकावरती. जितू ऑल ओव्हर फुल टॉस. ऑन साईडला टर्न केला. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. योगेश तांडेल त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग आहे. फेके देखील अगदी आपण पाहताय बरोबर यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. 1 बाउन्स. तोपर्यंत धाव आली आहे ती मात्र सिंगल. आणि या सिंगलला धावफलक आता पाहताय ते म्हणजेच 9. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. गॅप शोधलीये का? परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय प्रशांत खांडेकर बॉलला फील्ड करून फेकी करतात. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. आणि या 2 धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 11 धावा धाव फलकावरती. चांगली मॅच. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय.
सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये एक चांगली फाईट, चांगला संघर्ष, पाणी पाणी हवंय मैदानामध्ये. 12 बॉल, अजूनही 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 27 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी, मेगा फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी बॉटल देखील नाहीये. बारा बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावसंख्या 11, बनवायचे ते 38. गोलंदाज दीपक कर्णुक सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थोडस स्पीडअप करा. पहिली मेगा फायनल मध्ये दाखल होणारी टीम आपण पाहिली, नेरळ टायगर्स. सेकंड कोणती टीम असेल जी या स्पर्धेची मेगा फायनल केलेल? पहिल्या रात्रीतील दीपक कर्णुक समोर बाला धन्वी. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये कित्येकदा खऱ्या अर्थानं आमने सामने आलेत, कित्येकदा खऱ्या अर्थानं एकत्रित खेळलेत. आता मात्र पुनश्च एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमक स्ट्रोक. बॉल चालला वाईड लॉंग ऑफ सीमा पार. बाला धन्वी यांच्या बॅटमधून आला हा चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत त्या 11 मध्ये बनवायचे त्या 23. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, परंतु फटक्यामध्ये इतकी ताकद होती की अगदी आपण पाहताय चौकारच पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. ओ यावेळी एलिव्हेशन नाहीये, मिस टायमिंग हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये उलटे फिरले आणि कॅच कॅरी केली आहे. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज बाला धन्वी बाद. 10 बॉल 23 ची आवश्यकता. वेगवान बॉल स्ट्राईक साठी मात्र प्रयत्न प्रभाकर देशमुख यांचा आणि इथून मात्र रनआउटची विकेट. महेंद्र बाद होतील आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अर्थातच अगदी आपण पाहताय गणेश देशमुख पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, जिथे मात्र 1 विकेट्स बाळादादा धन्वी यांच्या आणि त्याच्यानंतर रनआउटची विकेट्स. आता 9 बॉल आणि 23 ची आवश्यकता. 9 बॉल 23 ची आवश्यकता. पुनश्च एकदा यू टर्न या मॅचला देण्याचं काम दीपक कर्णुक संघाचे कर्णधार करताना पाहायला मिळतात. 9 बॉल 23. समोर
लॉंग ऑन सीमा पार, लॉंगेस्ट अँड हायेस्ट प्रभाकर देशमुख ब्रांडेड षटकार. 6 धावा. 6 धावेनं जो दबाव झाला होता, ज्या विकेट्स आल्या होत्या, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडीशी दूर देखील राहिली होती या धावसंख्येचा पाठलाग करत असताना या षटकारानंतर तो दबाव अगदी आपण कमी होताना जरूर पाहणार आहोत. 8 बॉल आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 बॉल 17ची आवश्यकता. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. बिग फाईट, बिग लढत, संघर्षाची खऱ्या अर्थानं परिकष्टा दोन्ही टीमची पाहायला मिळते. संघर्ष एकदा शिगायला पोहोचला. कोणता संघ इथून विजय होईल आणि कोणता संघ नेरळ टायगर्स या टीमच्या विरोधामध्ये तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रभाकर देशमुख स्ट्राईक का घेतली, पुनश्च एकदा लॉंगॉन मध्ये हा फटका बाउन्स करतोय, परंतु अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहताय. मुन्ना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला आतमध्ये ढकललं. दोन धाबा, 2 धाब्यानं धावफलक 23. 7 बॉल 15. ओ आणखीन एक 100 प्रभाकर देशमुख यांच्या बॅटमधून षटकार. सहा बॉल आणि आता 9 धावसंख्येची आवश्यकता. बॉल घ्या. 6 बॉल 9ची आवश्यकता. प्रभाकर देशमुख यांनी खरं तर विकेट सॅक्रिफाईस का करण्यास भाग पाडली, महेंद्र यांना परत का पाठवलं, त्याचं उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून त्यांनी ते उत्तर दिलंय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते 2 फटके इतके देखणे पाहायला मिळाले. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने युटर्न करणारे पाहायला मिळाले. मच नेडेड होते. खऱ्या अर्थानं त्या फटक्यांची आवश्यकता देखील होती आणि आवश्यकताच्या वेळी आलेले ते फटके. आता 6 बॉल आणि 9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण असतील हे देखील पाहावं लागेल. योगेश चांडेल ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची क्षमता, याच मैदानावरती सराव ते करत असतात. या खेळपट्टीचा भरपूर अंदाज आहे, या मैदानाचा भरपूर अंदाज आहे आणि तेच आता गोलंदाजी मार्कवरती आले. 6 बॉल 9ची आवश्यकता. गणेश देशमुख स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रभाकर देशमुख बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु आता योगेश चांडेल यांच्याकडे दिलेला जे विश्वास आहे, ऑन साईडला फटका विथ द टर्न चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक शेर तर दुसरा बब्बर शेर. गणेश देशमुख यांच्या बॅटमधून षटकार. 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता होती. आता मात्र 5 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. ओ चांगला बॉल फुड्यामध्ये टाकला होता. ओव्हर पिच होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा होता, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट निर्माण होणार, यालाच क्रिकेट म्हणतात. 4 बॉल 3ची आवश्यकता. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट या मॅच मध्ये युटर्न निर्माण करेल. हो हलक्या हाताने स्केअर केलाय. अगदी आपण पाहताय ढकलला बॉलला, कव्हर मधून फिल्डर वेगाने धावत येतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्यात. आता कदाचित फिल्डिंग मध्ये अगदी आपण पाहताय ती थोडीशी प्लॅनिंग कुठेतरी कमी पडले का, कारण की 3 धावसंख्येची आवश्यकता होती आणि तिथे जर पाहिलं तर मात्र फिल्डिंग अगदी डीप मध्ये लावली गेली. 3 धावसंख्येची आवश्यकता असताना फिल्डर डीप मधून बॉल वरती येतील तोपर्यंत 2 धावा तर सहजतेने मिळतात. आता एका धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3. कट केलाय फिल्डर,
परंतु धाव इथे कंप्लीट होती आहे आणि आता सेकंड टीम जी दुसरी टीम ठरली आहे या स्पर्धेतील मेगा फायनल खेळणारी ती अर्थातच नरेश 11 कर्जत 40+. कॉंग्रॅच्युलेशन.